झाली बघा मित्रांनो खाली. लगेच ट्रान्सपोर्टवाल्याचा फोन आला, या भरायला म्हणले माऊली. तर नमस्कार मित्रांनो आणि माझ्या ड्रायव्हर भावांनो, निघालो समुद्राच्या कडेनी कशीनो बघत बघत. रोज ब्रिजवरून बघतो, आज म्हणलं खालून बघावं. आलो पणजीच्या फिश मार्केट पशी. लय मोठं फिश मार्केट आहे बघा इथं. आता इथं काय गाड्या कमी आहेत, लोडिंग रात्रीचं असते बहुतेक. ह्या बोटी दिसतात का मित्रांनो, ह्या सगळ्या आपल्या मच्छीमार बांधवांच्या बोटी दिसतात. आता थांबल्यात बघा विसाव्याला निवांत. पणजी पास करून मडगाव रोडला आल्यावर वेरण्याच्या अलीकडे येऊ लई मोठा ब्रिज आहे बघा. 4-4 गाड्या संकटच चालतात. गोव्यात रोड आणि ब्रिजचा नादच करायचा नाही. बाकी भरपूर आहे, तुम्हाला काय बाकीचं सांगायची काही गरज नाही असं मला वाटतंय. आलो वेरण्यामध्ये मित्रांनो. इथं वेऱ्यालचं मोठं गोडाऊन आहे बघा. पुढं आलं की लगेच उजव्या हाताला ACPLचं बी गोडाऊन आहे. ACPLमध्ये आपण एकदा गाडी भरली होती. सगळी मराठी मंडळी, साहेब ही सगळी मराठीच होती बघा. चांगलं ट्रान्सपोर्ट आहे, काय अडचण नाही बघा. आलो कंपनीपाशी. कंपनीचं नाव होतं BLS पॉलिमॉर. जम्बो बॅग भरायच्या होत्या. कंपनीवाले म्हणले गाडी ओपन करा आणि मोबाईल जमा करा. काय काय कंपन्यामध्ये लय डोक्याला ताप असतो बघा या मोबाईलचा. भरली बघा एकदाची गाडी. लागलो हायवेला. कंपनीमध्ये लय कुटाणा. गेटवर जाऊन वॉचमॅनला घ्या, MT काटा करा, लोड काटा करा, वॉचमॅनला माघारी आणून सोडा. काटा पण जवळ नाही हो, कंपनीपासून 3 किलोमीटर. रात्री 10-10:30 वाजल्या निघता करता. ये भगवान क्या जुलूम है. मग काय आलो बघा पणजीच्या ब्रिजवर. जेवण काय दाबात झालं होतं, त्यामुळे काय आता म्हणलं महाग सरायचं नाही. आता म्हणलं आता चला कशीनोकडं बघा. तिथं काय रातभर धिंगाणाच चालू असते बघा. ह्यांना काय झोपा येते ते का नाही काय मला कळतच नाही बघा. कागलला येता करता पटाच्या 4 वाजल्या मित्रांनो. आता म्हणलं बास माऊली घ्या साईडला. इंडियन ऑइलच्या पंपावर वडली की मग गड्याने साईडला झोपा. म्हणलं आता गोव्याहून आले की बघा इथंच असतो आपला ठेपा. झोपा मग आता काय मित्रांनो. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आपल्या ड्रायव्हर भावाला फॉलो, लाईक सगळं काय असेल ती करा बरं का.